की मासिक पाळीच्या वेळेस जर का आपल्याला देवाची उपासना करायचीच असेल तर मग कशी करायची? तर आजकाल जसं मी तुम्हाला सांगितलं की टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. आज सगळ्या स्त्रियांकडे, एकूण एक स्त्रियांकडे फोन तर आहेच. त्याचबरोबर ज्या स्त्रियांना स्मार्टफोन वापरता येत नाही त्यांच्याकडे ते जिओचे छोटे फोन आहेत आणि आजकाल त्या छोट्या फोनमध्ये सुद्धा इंटरनेट असतं. तर त्यामुळे आजकाल जो कोणी तो फोन मध्ये आहेच आणि त्या फोनमध्ये तुम्ही देवाचं नामस्मरण काय, देवाचे गाणे काय, देवाचं फोटो काय, सगळं तिथे तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तिथे त्यांची बसून उपासना करू शकता. हेडफोन्स अवेलेबल असतात, कानात हेडफोन्स घाला, नामस्मरण करा, त्यांची गाणी ऐका, त्यांचं नाव ऐका किंवा तुम्ही तुमच्या मनात नामस्मरण करत राहा. तुम्ही तुमच्या कामामध्ये आहात, तुम्ही काही म्हणजे सहज तुम्ही पुस्तक वाचताय किंवा तुम्ही भांडी घासताय, तुम्ही काही करताय, फक्त देवाचं नाव तुम्ही तुमच्या मनात घेतलं ना तरी चालण्यासारखं आहे. फक्त ह्या वेळेस आपल्याला ह्या 4 दिवसात देवाऱ्याला हात लावायचा नाही, कारण ती एक शुद्ध स्थान आहे, ती एक शुद्ध जागा आहे. त्यामुळे आपल्याला तिथे